पाणी गेलंय अशांना 5,000ची तातडीची मदत सुरू आहे असं अजित पवार यांनी म्हटलं। 10 किलो धान्याची सुद्धा मदत सुरू आहे अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे। 10 किलो धान्याची मदत अपुरी आहे आणि म्हणून मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू असं फडणवीसांनी अजित पवार यांनी म्हटलेले। तर किमान 25,000चा पहिला हप्ता हा शेतकऱ्यांना द्या अशी मागणी जयंत पाटील यांनी केली आहे। 2 ते 3,000ची मदत दिली तर शेतकऱ्यांची थट्टा होईल असंही जयंत पाटलांनी म्हटले। तर घरामध्ये पाणी गेले अशांना 5,000ची तातडीची मदत सुरू झाल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आणि 10 किलो धान्य देखील दिलं जाते। मात्र अधिकचे धान्य देण्यासाठी अधिकच्या मदतीसाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू असं देखील अजित पवार यांनी म्हटलेले। पासून आम्ही ज्यांच्या घरात पाणी वगैरे गेलेलं आहे त्यांना तातडीनं 5,000 रुपये घरात पाणी गेलेलं आहे अशांना आणि 5 किलो तातडीनं गहू आणि तांदूळ असं 10 किलो धान्य। पण त्यांना हे 10 किलो पुरणार नाही। आम्ही त्याच्याबद्दल ते वाढवण्याच्या करता मुख्यमंत्र्यांच्या बरोबर चर्चा करून त्याच्यात अधिक कशी मदत करता येईल धान्याच्या बाबतीत ती आम्ही करतोय। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना तुम्ही ताबडतोब मदत द्या आणि किमान 25,000 रुपयाचा पहिला हप्ता हा शेतकऱ्यांच्या पद्धतीने आठवड्यात 10 दिवसात पडला पाहिजे। 2,000 आणि 3,000 आणि 4,000 रुपये द्यायला तुम्ही गेला तर मला असं वाटतं की शेतकऱ्यांची थट्टा होईल आणि ती टाळावी सरकारने। आणि सरकारने आता थोडासा मनाचा मोठेपणा दाखवून पैसे द्यावे।